आज जर तुम्ही हा दिवस साधा समजून दुर्लक्षित केला तर लक्षात ठेवा, असा योग पुन्हा लवकर मिळणार नाही आणि आयुष्यातील मोठी संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण 15 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, हा तो क्षण आहे जिथे स्वामींची पुण्यतिथी, प्रदोष आणि मासिक शिवरात्री हे 3 अत्यंत शक्तिशाली योग एकाच वेळी एकत्र येत आहेत. आणि इथेच एक मोठं रहस्य आहे जे 99% लोकांना माहिती नसतं. या दिवशी दैवी शक्ती इतक्या प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात की तुम्ही केलेला एक छोटासा उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यातील मोठमोठे अडथळे क्षणात दूर करू शकतो. नमस्कार मंडळी, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण हो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, आजच्या दिवशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथे आपले अवतार कार्य पूर्ण केले. ही पुण्यतिथी म्हणजे केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे जिथे स्वामी तत्व अत्यंत जागृत अवस्थेत असतं. म्हणजे काय, तर वातावरणात जी दैवी ऊर्जा असते ती हजारो पटीने वाढलेली असते. आणि विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री आल्यामुळे महादेवांची ऊर्जा सुद्धा सक्रिय असते. स्वामी स्वतः महादेवांचे अखंड स्मरण करत असत. त्यामुळे हा दिवस म्हणजे स्वामी आणि महादेव यांची संयुक्त कृपा मिळण्याची दुर्मिळ संधी आहे. पण थांबा, इथेच एक मोठा प्रश्न आहे. जर हा दिवस इतका शक्तिशाली आहे तर मग अजूनही अनेक लोकांच्या आयुष्यात पैसा का टिकत नाही? प्रगती का थांबलेली आहे? सतत अडचणी आणि समस्या का येतात? उत्तर खूप साधा आहे. या दिवशी कोणता उपाय करायचा आणि कसा करायचा हे माहीत नसल्यामुळेच लोक या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कारण यामागे एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे स्वामींची कृपा आधीच तुमच्यावर आहे. कारण प्रत्येकाला ही माहिती मिळत नाही. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता कल्पना करा, तुमच्या घरात देवघरासमोर दिवा लागलेला आहे, कापूर जळतोय, संपूर्ण घरात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. आणि त्या क्षणी तुम्ही श्रद्धेने एक छोटासा उपाय करता आणि काही दिवसांतच तुमच्या आयुष्यात पैसा, प्रगती आणि यश यायला सुरुवात होते. हे अशक्य नाही, पण त्यासाठी योग्य पद्धत माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, या स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी नेमकं काय करायचं, का करायचं आणि कोणता असा खास उपाय आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे पूर्णपणे दूर करू शकतो. पण त्याआधी श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण श्रद्धा व्यक्त केली की कृपा वेगाने मिळते. 15 एप्रिलला आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी. हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर हा तो दिवस आहे ज्या दिवशी स्वामींनी आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. म्हणजेच त्या दिवशी त्यांची दैवी ऊर्जा सर्वत्र अधिक प्रमाणात पसरलेली असते. आणि म्हणूनच या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक नामस्मरण आणि प्रत्येक उपाय अनेक पटीनं वेगानं फल देतो. पण इथेच एक मोठं रहस्य आहे. प्रदोष आणि मासिक शिवरात्री या दोन्ही योगांचा परिणाम या दिवशी एकत्र येतो. म्हणजे महादेवाची शक्ती आणि स्वामींचं कृपातत्व दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतं. आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील पैसा, प्रगती, यश, भाग्य या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. पण आता एक गोष्ट प्रामाणिकपणे विचार करा. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करता पण पैसा टिकत नाही? काम सुरू करता पण शेवटच्या क्षणी अडथळे येतात, घरात शांतता राहत नाही किंवा अचानक काहीतरी बिघडतं आणि प्रगती थांबते. ही सगळी लक्षणं साधी नाहीत आणि इथेच लोक मोठी चूक करतात. ते फक्त बाहेरचं कारण शोधतात, पण यामागे असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा दैवी संतुलन बिघडलेलं आहे हे लक्षात घेत नाहीत. या पुण्यतिथीचे दिवशी जेव्हा स्वामी तत्व जागृत असतं तेव्हा या सगळ्या अडचणी दूर करण्याची संधी मिळते. आणि म्हणूनच हजारो भक्त या दिवशी विविध सेवा करतात. कुणी गुरुचरित्र पारायण करतात, कुणी अखंड नामस्मरण करतात, कुणी तारक मंत्राचा जप करतात. कारण त्यांना माहीत आहे हीच ती वेळ आहे जिथे स्वामींची कृपा पटकन मिळते. तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर एक गोष्ट नक्की समजा, तुमचं आयुष्य बदलण्याची संधी तुमच्या समोर आहे. पण अजूनही सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. या दिवशी कोणता असा विशेष उपाय करायचा जो तुमच्या आयुष्यातील अडथळे, कर्ज, पैसा अडकणं, प्रगती थांबणं हे सगळं दूर करू शकतो. पण इथेच लोक मोठी चूक करतात. ते चुकीच्या पद्धतीने उपाय करतात किंवा अर्धवट सोडतात.
म्हणून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी नारळाचा उपाय, जो खास या स्वामी समर्थ पुण्यतिथी, प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी केल्यास 100% परिणाम देतो. आणि लक्षात ठेवा, शेवटचा भाग अजिबात मिस करू नका, कारण इथेच त्या उपायाचं खरं गुपित उलगडणार आहे. हा उपाय आहे नारळ अर्पण करण्याचा. पण लक्षात घ्या, कोणताही नारळ घेऊन मंदिरात ठेवला तर परिणाम मिळेल असं अजिबात नाही. इथेच 99% लोक चुकतात. नारळ हा फक्त एक फळ नाही, तो श्रीफळ आहे, म्हणजे समृद्धी, ज्ञान आणि दैवी ऊर्जा याचं प्रतीक. शास्त्रानुसार नारळामध्ये त्रिमूर्तींचं प्रतीक मानलं जातं, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची ऊर्जा. आणि विशेष म्हणजे या पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा स्वामी तत्व आणि महादेवाची शक्ती एकत्र सक्रिय असते, तेव्हा हा नारळ तुमच्या इच्छा आणि समस्या शोषून घेण्याचं माध्यम बनतो. पण हा उपाय करण्याआधी तुम्ही स्वतःला तयार करणं खूप गरजेचे आहे. जर तयारी चुकीची झाली तर परिणाम कमी होतो. म्हणून लक्षात ठेवा, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून शरीर आणि मन शुद्ध ठेवायचं आहे, कारण ही फक्त पूजा नाही, ही एक ऊर्जा प्रक्रिया आहे. त्यानंतर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, कारण पिवळा रंग हा गुरु, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जर पिवळे कपडे नसतील तरी हरकत नाही, महत्त्व श्रद्धेचं आहे, कपड्यांचं नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थेट उपायाला सुरुवात करायची नाही. इथेच लोक मोठी चूक करतात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरात जाऊन विधिवत पूजा करायची आहे. देवघरात दिवा लावा, कापूर जाळा, अगरबत्तीचा सुगंध पसरू द्या. त्या क्षणी घरातील वातावरण कसं बदलते ते अनुभवा. हीच ती वेळ आहे जिथे तुमचं घर दैवी ऊर्जेने भरतं. जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा. पंचामृत असेल तर उत्तम, नाही तर फक्त पाणीही चालेल. जर फोटो असेल तर तो स्वच्छ करून त्यावर अष्टगंध लावा. यानंतर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा आणि शांतपणे स्वामींचं स्मरण करा, कारण पूजा केल्याशिवाय उपाय केल्यास त्याची शक्ती पूर्णपणे सक्रिय होत नाही आणि इथेच त्या उपायाचं खऱ्या अर्थाने दारू घडतं. आता आपण जाणून घेऊया तो नारळ नेमका कसा निवडायचा, कसा तयार करायचा आणि त्यामागचं दैवी गुपित काय आहे. त्या अगोदर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची श्रद्धा जितकी मजबूत तितकं फळ लवकर मिळतं. सर्वप्रथम तुम्हाला जो नारळ घ्यायचा आहे तो अगदी नवीन असायला हवा, आधी कधीही पूजेत वापरलेला नसावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नारळात पाणी असणं आवश्यक आहे, कारण ज्या नारळात पाणी असतं तो जिवंत ऊर्जा धारण करतो आणि हाच तो घटक आहे जो तुमच्या इच्छा आणि समस्या शोषून घेण्याचं कार्य करतो. पण थांबा, फक्त नारळ घेऊन उपयोग नाही, इथेच एक मोठं गुपित आहे. तुम्हाला एक मौली धागा घ्यायचा आहे, जो लाल आणि पिवळ्या रंगाचा असतो. हा धागा म्हणजे संरक्षण, श्रद्धा आणि दैवी जोडणीचं प्रतीक आहे. आता कल्पना करा, तुमच्या समोर एक ताट ठेवलेला आहे. त्या ताटात मध्यभागी नारळ ठेवलेला आहे. बाजूला पिवळ्या रंगाची फुलं, हळद, कुंकू, अक्षता आणि एक शांतपणे पेटलेला दिवा. त्या दिव्याची ज्योत हलकेच थरथरत आहे आणि त्या प्रकाशात तुमचं देवघर पूर्ण उजळून निघाला आहे. हीच ती वेळ आहे जिथे तुमचा उपाय सुरू होतो. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला त्या नारळावर हा मौली धागा 7 वेळा गुंडाळायचा आहे. का 7 वेळा? कारण 7 हा अंक आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानला जातो. 7 दिवस, 7 चक्र, 7 दिशा म्हणजे पूर्णता आणि संतुलनाचं प्रतीक. पण इथेच लोक मोठी चूक करतात. ते फक्त धागा गुंडाळतात पण मन दुसरीकडे असतं. तुम्ही असं करू नका. प्रत्येक वेळी धागा गुंडाळताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत, पैसा आणि प्रगती माझ्याकडे येत आहे. हा उपाय करताना लक्षात ठेवा, तुम्ही त्या टप्प्यावर आहात जिथे तुमचं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. हा नारळ तयार झाल्यानंतर तुम्हाला तो एका विशेष ठिकाणी घेऊन जायचंय. इथेच या उपायाची खरी शक्ती सक्रिय होते आणि इथेच लोक गोंधळतात. चुकीच्या ठिकाणी उपाय करतात आणि म्हणतात फायदा झाला नाही. तर आता आपण पाहूया तो पवित्र ठिकाण कोणतं आहे, तिथे जाऊन काय करायचं आणि त्या क्षणी कोणती कृती केल्याने तुमच्या आयुष्यात पैसा, प्रगती आणि यश वेगाने येऊ शकतं. तर बघा, तुम्ही तयार केलेला नारळ, दिवा, फुलं आणि इतर सर्व साहित्य घेऊन तुम्हाला एका अत्यंत पवित्र ठिकाणी जायचं आहे. आणि ते म्हणजे औदुंबर वृक्षाजवळ, म्हणजेच उंबराच्या झाडाखाली. साधं झाड वाटतं, पण इथेच एक मोठं गुपित दडलं आहे.
शास्त्रानुसार औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास मानला जातो आणि स्वामी समर्थ हे दत्तांचेच पूर्ण अवतार मानले गेले आहेत. म्हणजेच या झाडाजवळ तुम्ही जेव्हा उभे राहता तेव्हा तुम्ही थेट स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या दैवी ऊर्जेशी जोडले जाता. आणि विशेष म्हणजे या पुण्यतिथीच्या दिवशी ही ऊर्जा अनेक पटीने वाढलेली असते. पण अनेक लोक काय करतात, ते फक्त झाडाजवळ जाऊन नारळ ठेवतात आणि निघून जातात आणि म्हणूनच त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. तुम्ही असं अजिबात करू नका. सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक छोटासा दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्याची ज्योत म्हणजे तुमच्या इच्छेचा प्रकाश आहे. यानंतर तुम्ही जे पाणी आणलं आहे ते त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि त्या क्षणी मनात एक भावना ठेवा, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी वाहून जात आहेत. यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि पिवळी फुलं त्या मुळाशी अर्पण करा. त्या झाडाच्या सावलीत उभं राहून काही क्षण शांतता अनुभवा, कारण ही साधी जागा नाही, ही एक जिवंत ऊर्जा आहे. आता तुमच्या हातातला नारळ त्या झाडाच्या मुळाशी ठेवा. डोळे बंद करा आणि मनापासून स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरूंचं स्मरण करा. त्या क्षणी तुमच्या मनात जे विचार असतात तीच ऊर्जा त्या नारळामध्ये साठते. म्हणून त्यावेळी भीती, शंका किंवा नकारात्मक विचार अजिबात आणू नका. फक्त विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा, माझं जीवन आता बदलणार आहे. पैसा, प्रगती, यश माझ्याकडे येत आहे. नंतर तुम्हाला त्या पवित्र औदुंबर वृक्षाभोवती प्रदक्षिणा करायच्या आहेत. पण फक्त फेऱ्या मारायच्या नाहीत. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला एक शक्तिशाली मंत्र म्हणायचा आहे. आणि इथेच खूप लोक मोठी चूक करतात. मंत्र न म्हणता फक्त फेऱ्या मारतात. तर आता आपण जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे, किती वेळा म्हणायचा आणि त्याचा तुमच्या पैसा, प्रगती आणि भाग्यावर नेमका कसा परिणाम होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ नारळ अर्पण केल्यानंतर त्या झाडाभोवती प्रदक्षिणा सुरू करा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फेरी ही तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांभोवती फिरून त्यांना दूर करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे, ओम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः. हळू आवाजात शांतपणे पूर्ण श्रद्धेने लक्ष देऊन हा मंत्र म्हणा. आता कल्पना करा, झाडाची सावली, दिव्याची मंद ज्योत, कापुराचा सुगंध आणि त्या वातावरणात तुमचा मंत्र गुंजत आहे. ही एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या जीवनात बदल घडवते. पण जर तुम्ही मंत्र म्हणताना मन विचलित होत असेल किंवा मनात इतर, तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ नारळ अर्पण केल्यानंतर त्या झाडाभोवती प्रदक्षिणा सुरू करा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फेरी ही तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांभोवती फिरून त्यांना दूर करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे, ओम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः. हळू आवाजात शांतपणे पूर्ण श्रद्धेने लक्ष देऊन हा मंत्र म्हणा. आता कल्पना करा, झाडाची सावली, दिव्याची मंद ज्योत, कापुराचा सुगंध आणि त्या वातावरणात तुमचा मंत्र गुंजत आहे. ही एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या जीवनात बदल घडवते. पण जर तुम्ही मंत्र म्हणताना मन विचलित होत असेल किंवा मनात इतर विचार येत असतील तर या उपायाचा परिणाम पूर्णपणे मिळणार नाही. पण जर प्रत्येक मंत्रासोबत तुमची इच्छा जोडली, तुमच्या समस्या मनात आणल्या आणि त्यातून मुक्त होण्याची भावना ठेवली तर हा उपाय अत्यंत वेगाने कार्य करतो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून त्या औदुंबर वृक्षासमोर उभे राहा. डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, आर्थिक समस्या, पैसा टिकत नाही, प्रगती होत नाही, कर्ज, अडथळे जे काही आहे ते सगळं स्पष्टपणे मनापासून स्वामींना सांगा आणि मग पूर्ण विश्वासाने एक वाक्य मनात म्हणा, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. आता तुम्ही जो नारळ त्या झाडाखाली ठेवला आहे तो तिथेच सोडायचा नाही. इथेच अनेक लोक चुकतात. तो नारळ पुन्हा हातात घ्या. आता तो फक्त नारळ राहिलेला नाही, त्यामध्ये तुमच्या समस्या, इच्छा आणि ऊर्जा साठलेली आहे. तो नारळ घेऊन तुम्हाला थेट स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा जवळच्या दत्त मंदिरात जायचं आहे. मंदिरात पोहोचल्यावर स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहा आणि तो नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे बंद करून मनापासून प्रार्थना करा, स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. मला पैसा, प्रगती, यश आणि श्रीमंती द्या. आणि इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द नाही, भावना महत्त्वाची आहे. जर श्रद्धा खरी असेल तर परिणाम मिळायलाच हवा. आता या पुण्यतिथीच्या दिवशी एक गोष्ट अजून आवर्जून करा.
किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः हा जप करा. देवघरात दिवा लावा, शांत बसा आणि प्रत्येक मंत्रासोबत तुमचं जीवन बदलतंय अशी भावना ठेवा. हीच ती सवय आहे जी तुमचं नशीब कायमचं बदलू शकते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांच्या आयुष्यातही हा चमत्कार घडण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शक्तिशाली माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करत राहा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल. श्री स्वामी समर्थ.